नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी मुक्ता कदम. दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपला कार्यक्रम भरवत असतो. सकाळी सकाळी नागपूरमधल्या रेशीम बागेमधून मोहन भागवत त्यांचं ते ऐतिहासिक भाषण देत असतात. ते भाषण ऐकायला हजारो लोक समोर उपस्थित असतात. आजचं त्यांचं भाषण मी ऐकलं. त्याच्यामधल्या अनेक गोष्टी मला खटकल्या. त्या कोणत्या हे मला तुमच्याशी शेअर करायचं आहे आणि ते शेअर करणं खूप महत्त्वाचं आहे. ते का हेही मी तुम्हाला नंतर सांगणार आहेच. तर मोहन भागवत हे आजच्या भाषणामध्ये अनेक गोष्टी बोलले. त्याच्या छोट्या क्लिप्स मी तुम्हाला ऐकवणार आहे. ते म्हणाले की अपना देश तरक्की कर रहा है, शिक्षा के क्षेत्र में, टेक्नोलॉजी के क्षेत्र में तरक्की कर रहा है, लोग समझदार बन रहे हैं, विदेश में हमारा डंका बज रहा है, शासन प्रशासन काम कर रहा है, अच्छे से काम कर रहा है, असं ते बोलले. म्हणजे सुरुवातीला त्यांनी थोडक्यात जे काही सध्या चाललेलं आहे त्याचं कौतुक केलं. खूप चांगली गोष्ट आहे, कौतुक करायलाच पाहिजे आणि प्रत्येक देश हा पुढे पुढे जात असतो. मात्र पुढे जात असताना काही लोकांवर अन्याय करत करत तर पुढे जात नाही आहे ना, हेही पाहणं मला असं वाटतं की आपल्यासारख्या मोठ्या लोकांचं काम असतं, जे की यांच्याकडून होताना दिसत नाही. मी तुम्हाला सांगते का. आता 2013 साली मोहन भागवत यांचं हेच दसऱ्याच्या दिवशीचं सकाळचं उद्बोधन ऐकायला मी स्वतः गेली होती. एक काळ असा होता, हे सांगायला मला काहीही वाईट वाटत नाही, एक काळ असा होता की मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेशी जोडलेली होती. त्यांची विचारधारा मला आवडत होती. त्याच्या प्रचारासाठी मी स्वतः अनेक शिबिरं घेत होती, संस्कार वर्ग घेत होती आणि मला नेमकं माहिती आहे की नेमकं काय पद्धतीने आम्ही या गोष्टी करत होतो. अर्थातच याच्यामध्ये काही हिंसक गोष्टी नव्हत्या. देशभक्तीपर गीतं व्हायची, कहाण्या सांगितल्या जायच्या, व्यायाम हे सगळं शिकवलं जायचं, जे की चांगलं आहे. मात्र सबकॉन्शियस लेवलला आमची मनं अशी बनवली गेली होती की बाबा आपल्या भारतामध्ये जे काही सध्या चाललेलं आहे ते हिंदू धर्मावर खूप मोठं संकट आहे आणि ते संकट जे आहे ते या बाहेरच्या देशांमुळे आहे. आणि त्याच्यामुळे 2013ला मी तुम्हाला सांगते, हेच साहेब हे सांगत होते की आपला रुपया कसा घसरलेला आहे, चायनाने कसा कब्जा केलेला आहे. यांच्या भाषणामध्ये ते यायचं. आज 2024ला 10 वर्षानंतर यांच्या भाषणामध्ये रुपया घसरलेला आहे याच्याविषयी काही. आजही रुपया घसरलेला आहे आणि रुपया तेवढाच घसरलेला आहे जेवढा 2013 साली घसरलेला होता. मला वाटतं कदाचित त्याच्यापेक्षा जास्त. तर आज त्यांच्या भाषणामध्ये रुपया घसरला याच्यावर काहीही बोलणं झालं का? नाही बोलणं झालं. आज भारताच्या अर्थव्यवस्थेची काय स्थिती याच्यावर ते बोलले का? नाही बोलले. 2013ला ते बोलले. तुम्हाला त्यांचं भाषण सापडेल त्यांच्या यूट्यूब चॅनलवर जाऊन तुम्ही नक्की बघा. किंवा त्यावेळी जे काही सरकारचं चाललेलं होतं त्याच्यावर त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते, जे की उपस्थित करायला पाहिजे. मला असं वाटतं की करायलाच पाहिजे जर सरकार चुकीचं करत असेल तर. आणि तेव्हा मी सुद्धा काँग्रेसच्या सरकारच्या विरोधामध्ये अण्णाच्या आंदोलनामध्ये भाग घेतला होता. जे काही करप्शन ह्या सगळ्या गोष्टी होत होत्या त्याच्या विरोधामध्ये मी उतरले होते. आजही करप्शन होत नाही आहे का? आजही करप्शन होतं आहे. इलेक्ट्रॉल बॉन्ड हा खूप मोठा घोटाळा आहे. रामपथ, राम मंदिराच्या समोरचा रस्ता, त्याच्यात खड्डे पडतात. खूप मोठा घोटाळा झाला आहे म्हणून तर खड्डे पडलेले आहेत. राम मंदिर गळायला लागले, घोटाळा झाला म्हणून तर गळायला लागलेलं आहे. किंवा अशा अनेक गोष्टी सांगता येतील. रस्त्यावरचे टोल टॅक्स घेत असतात. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये घोटाळा झाला म्हणून पुतळा पडला. हे सगळे घोटाळे असताना साहेब याच्याविषयी काहीही बोलले नाही. साहेब काय म्हणतात? देश तरक्की कर रहा है. ओके, याच्यावरच ते फोकस करतात. पुढे ते म्हणतात की चुनौती जी आहे ती खूप मायावी शक्ती आहेत आणि त्या खूप जोरजोराने आपल्याकडे येत आहेत. तर ही जी त्यांची टेक्निक आहे, तेव्हा मी या टेक्निकनी घाबरली होती. आता उदाहरणार्थ त्यांच्याच शब्दात आपण ऐकूया काय म्हणतायत ते. ऐसा नरेशन देना, इतना बड़ा समाज है, छोटी मोटी समस्याएं सबकी रहती है, बड़ी समस्याएं भी रहती है. समाज की स्थिति में सब कुछ ठीक ही रहता है ऐसा नहीं, सुधारने का भी बहुत कुछ होता है. तो कई अन्याय चलते रहने वाले रहते हैं. म्हणजे काही अन्याय हे होत राहतात. मला असं वाटतं की इतक्या मोठ्या पदावरच्या व्यक्तींनी कधीही हे म्हणू नये की अन्याय हे होत राहतात. कारण की जेव्हा विक्टीम तुम्ही असता, म्हणजे जेव्हा तुम्ही त्या ठिकाणी असता ज्यांच्यावर अन्याय होत असतो ना, तेव्हा त्याला माहिती असतं की काय चाललेलं आहे. अन्याय होत असतात. हा मुद्दा जरी तुमचा बरोबर असला ना, अन्याय होत असतात, नो डाऊट. पण त्या अन्यायाविरुद्ध उभं राहिलं पाहिजे आणि उभे राहणारे लोक हे प्रत्येक काळामध्ये अन्याय होतो आहे हे सांगत राहिले पाहिजे. तेव्हाच होणारा अन्याय हा कमी कमी होऊ शकतो, नाही तर तो अन्याय वाढू शकतो. हे मात्र ते सांगत नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की हा जो अन्याय आहे तो होत राहतो आणि याच्या विरोधात आवाज उठवणारे जे आहे ते सरकारला अस्थिर करायचा प्रयत्न करतात. हे कधी झालं? म्हणजे मला असं वाटतं की ते ज्या वर्गामधून येतात, ते ज्या जातीमधून येतात, खरं तर जातीवर जायला मला आवडत नाही, पण त्या समूहाला
कधीही जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणावर अन्यायाला म्हणजे सामोरं जावं लागणार. वर्णव्यवस्था त्याच समाजाने तयार केलेली आहे. आणि इतकं सगळं असताना म्हणजे ते स्वतः असं म्हणतात की हे अन्याय होत राहतात. तर असं यांच्याकडून अपेक्षित नाही आणि असे त्यांनी म्हणू नये हे मला वाटतं. सबको लेकर एक असंतोष उत्पन्न करना, संघर्ष उत्पन्न करना, टकराव की स्थिति उत्पन्न करना, लोगों को उग्र बनाना, व्यवस्था, कानून, सत्ता, प्रशासन, इन सब के प्रति अश्रद्धा, अनादर का व्यवहार सिखाना, इससे उस देश पर बाहर से वर्चस्व चलाना आसान होता है. थोडक्यात त्यांना म्हणायचं सरकारच्या विरोधामध्ये तुम्ही काहीही बोलू नका, कारण की त्यांनी बाहेरच्या देशामधून आपल्यावर शक्ती आक्रमण करू शकतात आणि बाहेरच्या देशाची भीती आपल्याला जी आहे ती कायम राहते. ही यांची इतकी निंजा टेक्निक आहे की नाही, की आत्ता देशामध्ये काय चाललेलं आहे त्याच्यावर खऱ्या अर्थाने काहीतरी करायला पाहिजे हे न बोलता लोकांना म्हणायचं की तुम्ही बोलू नका, अन्यायाविरुद्ध काही म्हणू नका, कारण बाहेरचा देश हे बाहेरचे कुठले तरी ते आपण म्हणतो ना की लहान लेकराला जशी भीती दाखवतो, खाली नाही जायचं बरं, खाली भूत आहे, लेकराला वाटतं खरंच खाली भूत असेल, तो घाबरून राहतो, तो खाली जात नाही. म्हणजे लोकांनी तुम्ही जे सांगताय ते ऐकावं म्हणून तुम्ही बसवलेली ही भीती आहे. आणि तुम्हाला तुमचं हे जे काही भाजपचं सरकार आहे जे की अन्याय करत आहे ते जर चांगले कामं करत असतील ना, त्यांनी जर का शेतमालाला भाव दिला असता, हे बघा शेतमालाला भाव 2013 साली सोयाबीनला भाव होता 7,000, आज भाव आहे 4,500. तुरीला 12,000 भाव होता, आज 6,000 विकतो आहे आम्ही तुरी, तेव्हा आम्ही 12,000 विकत होतो 1 क्विंटल. आज कापूस 7,000 विकतोय, तेव्हा 10,000 विकत होतो 10 वर्षाच्या पूर्वी. भाव आता वाढायला पाहिजे होता की नाही, वाढला नाही आहे. त्याच्यामुळे हे जे म्हणतात ना की तुम्ही याच्या विरोधात बोलू नका, कारण की मग त्याच्यामुळे काय होईल तर बाहेरचे देश आपल्यावर आक्रमण करतील. तुम्ही कुठल्या याच्यामध्ये काल्पनिक भीतीमध्ये लोकांना गुंगारा देऊन ठेवत आहे ना, हे तुम्ही चुकीचं करत आहे. त्यांचं भाषण ऐकणारे, त्यांच्या भाषणाला जाणारे यांना मला सगळ्यांना हे सांगायचं की तुम्ही त्यांचं भाषण ऐकू नका, बिलकुल नका करू, ऐका. पण तुम्ही हा विचार करा की कोणापासून आपल्याला भीती आहे, हे कुठली भीती दाखवत आहेत. आणि अशी वेगवेगळ्या देशांची भीती हे प्रत्येक देशाला असते शेजाऱ्यांपासून, त्याच्यासाठी आपली आर्मी तिथे तैनात करून ठेवलेलीच आहे. अशा प्रकारची भीती दाखवून तुम्ही लोकांना गुमराह करत आहात. यांचे ती टेक्निक आहे भारत आणि पाकिस्तानची भीती दाखवायची. तो बांगलादेश आणि पाकिस्तान आता मिळणार आहे आणि ते आपल्या विरोधात कृती करणार आहे. बरं, चायनाचं नाव यांनी घेतलं काय? चायनाचं नाव यांनी घेतलं नाही. ते भाषण मी ऐकलं आहे ज्याच्यामध्ये ते म्हणतात की मायावी शक्ती आहे, लोकतांत्रिक सरकार पाडण्यासाठी काम करत असतात. अरे इलेक्शन त्याच्यासाठीच घेतले जातात ना. म्हणजे यांचं असं म्हणणं आहे इलेक्शन घेऊच नका. मी तुम्हाला सांगते हे आता ते बोलू शकत नाहीत किंवा बोलत नाहीत इतक्या ओपनली, पण त्यांचे जे पुस्तक आहेत, गुरुजी गोवळकर यांचं जे पुस्तक आहे ना, त्या पुस्तकामध्ये हेच त्यांनी सांगितलेले की आपल्याला हुकुमशहा पाहिजे आहे भारतासाठी, तेव्हाच आपली प्रगती होईल. इथं भारतात हुकुमशहा आणल्याच्या नंतर काय प्रगती झाली ती पाहिलं. सकाळी रेल ॲक्सिडेंट झाला त्याचा त्यांनी हे केलेलं नाही आहे. कोलकात्याच्या त्या रेपचा त्यांनी उल्लेख केला. बदलापूरमध्ये काय झालं, मणिपूरमध्ये काय होतं आहे याच्यावर ते आज काही बोलले का? ते नाही बोलले. जिथे काँग्रेसची सत्ता आहे बरोबर त्याच्यावर ते बोलले. त्याच्यामुळे सर तुम्ही जे म्हणता ना की आपल्याला ह्या देशाला एक करायचं आहे, तर तुम्ही जे काय करता आहात ते खरंच लोकांना कळतं आहे आणि तुम्ही असं नका करू प्लीज. मला असं वाटतं की तुम्हाला या भारताची, आपल्या देशाची खरंच चिंता आहे. तुम्ही या गोष्टीचा विचार करा. आपल्याला जर कोणाची भीती असेल तर त्याच्यासाठी आर्मी आहे. तुम्ही ती भीती लोकांना दाखवून मोदीला मत देतील लोक, नाही का, घाबरून की बाबा पाकिस्तानची भीती आहे मग कोण काम करेल, मोदी नाही का हिंदू करतायत मग त्यांना मतं द्यायची. अशा प्रकारे तुम्ही हे जे काही लावलेलं आहे ते चुकीचं आहे. मला खूप खटकलं आहे ते. म्हणजे मी खरंच सांगू शकते, मी त्यांच्या RSSच्या शाखेमध्ये गेलेली आहे. त्या हेडगेवारांच्या पुतळ्याजवळ फोटो काढलेला आहे. त्या विचारधारेचे माझे अनेक मैत्रिणी आहेत आणि मी पण एकेकाळी काम केलेलं आहे. अर्थात RSSमध्ये पुरुष असतात पण त्यांच्या संलग्न ज्या वेगळ्या संस्था आहेत त्याच्यामध्ये. पण नंतर मला कळलं की ते फार लिमिटेड आहे. लिमिटेड या अर्थाने की इमोशनल करतात. आपल्याला फक्त सांगतात की आपल्याला असं मुस्लिमांचा धोका आहे वगैरे वगैरे. खरे प्रश्न ते कधीच मांडत नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारीचे प्रश्न, आज 2 लाख सरकारी नोकऱ्या ज्या आहेत त्या जागा रिक्त आहेत, पोरांना नोकरी मिळत नाही आहे, त्याच्यावर ते बोलत नाहीत. उलट हे सांगत राहतात की देशासाठी हे करावं लागतं, तुम्ही असंतोष नका करू, तुम्ही जरी आतमधूनच उठाव कराल तर बाहेरचा देश आपल्यावर आक्रमण करेल. हे असले हिटलर तसं करायचा, हे हिटलरची टेक्निक आहे. हिटलरने
ज्यू लोकांना हे सांगितलेलं होतं, आपल्या जर्मन लोकांना हे सांगितलेलं की ज्यू सगळ्यात जास्त घातक आहेत आणि ज्यू हे आपल्यावर आक्रमण करतील, ते आपल्याला संपवून टाकतील. त्याच्यामुळे काय करायचं तर आपण एकत्र राहायचं, सरकारला विरोध करायचा नाही, आपण ज्यूंच्या विरोधात लढू. म्हणजे असं कुठला तरी काल्पनिक एक शत्रू तयार करायचा आहे, त्याच्याविरुद्ध लढायला लावायचं. ते लहान लेकराला जसं आपण सांगतो ना की भूत आहे, खरं तर तिथं भूत नसतंच, पण आपल्याला वाटतं की त्यांनी माझं ऐकलं पाहिजे, मला असं चिपकून राहिलं पाहिजे, म्हणून आपण त्याच्यासोबत खोटं बोलतो. आणि मला हेच सांगायचं आहे, यांनी चायनाचा का नाही उल्लेख केला? का ते घाबरले? चायनाने अरुणाचल प्रदेशमधली किती मोठी जमीन घेतलेली आहे त्याच्याविषयी हे का नाही बोलले? आणि 2013ला तर मारे बोलत होते. मी स्वतः शिबिरांमध्ये ऐकलेलं आहे की अरुणाचल प्रदेशमधली कितली जमीन चायनाने घेतली म्हणून यांनी सांगितलेलं होतं. मग तेव्हा तुम्हाला वाटत होतं चायना जमीन घेतोय, आज का नाही सांगितलं? कारण गेल्या 10 वर्षामध्ये चायनाने खूप मोठी जमीन हडप केलेली आहे अरुणाचल प्रदेशमधली, पण आजच्या त्यांच्या भाषणामध्ये हे सापडलं नाही. मला खरंच त्यांना सांगणं आहे की खरोखर या देशाला, आपल्या महाराष्ट्र राज्याला खऱ्या अर्थाने जे आहे ते सुसंस्कृत, चांगलं आणि आनंदाने राहणारी एक समाज म्हणून निर्माण करायचं असेल तर मला असं वाटतं की खूप वेगळ्या गोष्टी सांगावं लागणार आहे. आणि इथल्या लोकांचे जोपर्यंत प्रश्न संपणार नाही ना, तोपर्यंत आपल्याला चांगलं नाही उतरणार आहे. हे तुमचं सरकार, तुम्ही ज्यांना सपोर्ट करता, ते जर शेतमालाला भावच देत नसतील, रोजगार निर्मिती ज्या प्रमाणात करायला पाहिजे तेवढी करत नसतील, इतके रस्त्यांवर खड्डे पडत आहेत, पुलाच्या पुलं ढासळायला लागलेले आहेत, शिवाजी महाराजांचा पुतळा पडला, याच्यावर तुम्ही काहीही आजच्या महत्त्वाच्या दिवशी जर बोलत नसाल तर मला असं वाटतं की तुम्ही काय बोलता मग, आणि कशाला तुम्ही हे करता? एकदा मला असं वाटतं विचार करायला पाहिजे यांनी. तुम्हाला काय वाटतं या सगळ्या गोष्टीबद्दल? कमेंट करून मला नक्की सांगा. थोडा मी अजून व्हिडिओंचा दाखवतेच. पहले जैसा आपस में युद्ध करना अब आसान नहीं है. अब युद्ध इस प्रकार से होता है, इसको मंत्र विप्लव कहते हैं अपनी परंपरा में. ऐसा मंत्र विप्लव चल रहा है और ऐसी भ्रम की स्थिति में उनको देश के अंदर भी कभी बार साथी मिल जाते हैं, जाने अनजाने. प्रजातांत्रिक देश है अपना, अनेक दल रहेंगे, उनकी स्पर्धा चलेगी, ये प्रजातंत्र की पद्धति है. लेकिन समाज में ये अलगाव, टकराव, देश की एकता, एकात्मता, देश के वैभव संपन्न होने के प्रयास से बड़े बन गए अथवा दलों के स्वार्थ समाज की सद्भावना और राष्ट्र की एकात्मता को गौण बनाकर चलाए गए, तो फिर किसी एक का पक्ष लेके उनके पीछे खड़ा रहना, खुद मैदान में नहीं आना. अल्टरनेट पॉलिटिक्स ऐसा कहते हैं, पर्यायी राजनीति. उसके आड़ में अपना ये एजेंडा और ये पद्धतियां चलाती है. और ये मैं कोई कॉन्स्पिरेसी थियरी नहीं बता रहा हूं. पुस्तकें निकल रही है पाश्चात्य देशों से वहां की परिस्थिति के बारे में. पाश्चात्य जगत के अनेक प्रगत देशों में इस मंत्र विप्लव के परिणाम स्वरूप जीवन की स्थिरता, शांति और मांगल्य संकट में पड़ा हुआ उनको अनुभव होता है, हमको भी दिखाई देता है. जीवन की शांती, स्थैर्य और मांगल्य, हे जे काही त्यांना म्हणायचं आहे ते कशामुळे नष्ट झालेलं आहे ना, हे इथल्या जनतेने ओळखलेलं आहे. थांबते.